श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी असते। ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे। कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा ही केली जाते। गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही केली जाते। गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं। प्रत्येक महिन्यातून 2 वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते। धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते, तसेच बुद्धी प्राप्त होते। पंचांगानुसार चतुर्थी तिथी 24 जुलैला सकाळी 7:30 सुरू होईल, तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जुलै रोजी सकाळी 4:19 समाप्त होईल। आणि उदय तिथीनुसार जे आहे 24 जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे। ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे, कारण बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे। ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा ही करत असतो। या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे। हे उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटही दूर करतील। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक फूल घेऊन यायचं। हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर शक्य असेल तर लाल रंगाचे कपडे परिधान करा। त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची। गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक करू शकतात। 11 पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं। पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत करत 11 पळी पाणी हे अर्पण करायचं। त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। त्याचबरोबर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या घरातल्या इतर सदस्यांना सुद्धा आपल्याला प्यायला हे द्यायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे। त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे, त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे, त्यांना मोदकाचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे। अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलेलं आहे। जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम ते येतात, ते म्हणजे आपले गणपती बाप्पा, कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे। वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घराचं वातावरण चांगलं राहतं। जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही। धर्मशास्त्रातही जास्वंदीच्या फुलाला शुभ मानलं गेलं आहे। हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केलं जातं। जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं। रोजच्या पूजेसाठी देखील हे फूल वापरतात। शनिवारी श्री हनुमानाला जास्वंदीचं फूल अर्पण करणं अतिशय चांगलं म्हटलं जातं। त्याचबरोबर सूर्यदेवाची उपासना आणि पूजा विधीतही लाल जास्वंदाचं फूल हे वापरलं जातं। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लाल जास्वंदीच्या झाडाचं एक फूल आणि एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे। आता हे जे लाल जास्वंदीचं फूल आपण घरी घेऊन आले ते हे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची। प्लेटमध्ये आपल्याला 11 अखंड तांदूळ घ्यायचेत आणि ह्या तांदळामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत।
त्यानंतर त्या 11 तांदळामधला आपल्याला एक तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे। इदम अक्षदम ओम गणपते नमः ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो एक तांदळाचा दाणा जो आहे तो आपल्याला त्या जास्वंदाच्या फुलावर अर्पण करायचा आहे। पुन्हा आपल्याला दुसरा तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। इदम अक्षदम ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा, आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो तांदळाचा दाणा जो आहे आपल्याला त्या जास्वंदाच्या फुलावर अर्पण करायचं। अशा रीतीने आपल्याला 11 वेळा तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे, 11 वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचे, 11 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि 11 वेळा हे तांदूळ जे आहेत ते जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचे आहेत। त्यानंतर जास्वंदीच्या झाडाचं जे आपण पान घेऊन आलं त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं। त्यानंतर एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून एक गंध हा तयार करून घ्यायचा। त्यानंतर जे जास्वंदीच्या झाडाचंच आपल्याला एक काडी घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या पानावर जे आहे आपल्याला त्या गंधाने आपल्या मनातली इच्छाही लिहायची, अगदी थोडक्यात लिहायची। धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा। तर अशा रीतीने आपल्याला अगदी थोडक्यामध्ये आपल्या मनातल्या इच्छा ह्या त्या पानावर लिहायच्या आहेत। त्यानंतर हे पानसुद्धा आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे। त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या इच्छापूर्ती करण्याकरता प्रार्थनाही करायची। त्यानंतर हे जे जास्वंदाचं फूल आहे त्याचबरोबर 11 अक्षदा आणि जे जास्वंदाचं पान आहे ते संपूर्ण दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे, ज्या 11 अक्षदा त्याचबरोबर जे जास्वंदीच्या पानावर आपण आपल्या मनातली इच्छा लिहिली त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी ही आपल्याला एकत्र करायची आणि त्याची एका दोऱ्याने आपल्याला जुडीसारखी बनवून घ्यायची आहे। त्यानंतर ही जुडी घेऊन आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला ही जुडी जी आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे। अतिशय प्रभावी असा उपाय। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण गणपती बाप्पांच्या कृपेने तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।